Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question. What is service marketing? Explain its element. In last lecture, we was discuss what is customer expectation and its factor. Okay, factor influencing customer expectation. So, जसं की आपण म्हणतो कस्टमर इज अ किंग ऑफ मार्केट आणि कस्टमरला पॉइंट ऑफ ठेवून आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या रन करत असतो ऑर्गनायझेशनच्या. So service sector is first of all prefer customer satisfaction and then make a profit, right? So ह्यासाठी सर्व्हिस सेक्टर काही एलिमेंट काय करेल स्टडी करेल आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून बाकी सर्व्हिसेसच्या ऍक्टिव्हिटी ह्या रन केल्या जातात. सो ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल, व्हॉट इज सर्व्हिस मार्केटिंग? एक्सप्लेन इट्स एलिमेंट. So marketing mix is one of the fundamental concept in marketing management. So marketing mix काय आहे, ज्यामध्ये 4 P's इन्क्लूड होतात. P शी रिलेटेड स्टार्ट होणार आहे म्हणून त्याला 4 P's असं म्हटलं जातं. सो प्रोडक्ट, प्राइस, प्लेस अँड प्रमोशन. दिस इज कॉल्ड द 4 P's ऑफ मार्केटिंग मिक्स. सो मार्केटिंग मिक्स is one of the fundamental concept in marketing management. It is often associated with 4 elements which is popularly called as 4 P's like product, price, place, promotion. हे लक्षात ठेवा, जे 4 P's आहेत हे मार्केटिंग मिक्स आहे. ह्या मार्केटिंग मिक्सलाच काय म्हटलेलं आहे, 4 P's, that means product, price, place, promotion, right? A proper combination of this variable is called marketing mix. आणि मार्केटिंग मिक्स म्हणजे कोणता एक व्हेरिएबल नाहीये, तर ह्या 4 P'चा अप्रोप्रिएट कॉम्बिनेशन ज्याला म्हटलं जातं, दिस इज कॉल्ड द मार्केटिंग मिक्स. सो अ प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ दिस व्हेरिएबल इज कॉल्ड मार्केटिंग मिक्स. In service marketing, however, the 4 P's are expanded to 7 P's. आणि सर्व्हिस मार्केटिंग मिक्स म्हणजे ज्या कमर्शियल ऑर्गनायझेशन आहेत किंवा इन जनरल जे बिझनेस आहेत त्या काय करतात, मार्केटिंग मिक्सला इम्पॉर्टन्स देतात. पण सर्व्हिस मार्केटिंगने काय केलेलं आहे, या 4 P'ला एक्सपांड केलं, एक्सटेंड केलं आणि त्या 4 P'चं कन्व्हर्जन 7 P's मध्ये केलेलं आहे. सो प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन असणारच आहेत 4 P's. आणि जे 3 P's एक्सटेंड झालेले आहेत, दीज आर इन्क्लूड्स पीपल, प्रोसेस अँड फिजिकल एव्हिडन्स. हे लक्षात ठेवा. 7 P's आहेत हे सर्व्हिस मार्केटिंगचे आहेत आणि 4 P's आहेत हे मार्केटिंग मिक्सचे आहेत. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? येस मॅम. ओके. सो हेच आपल्याला डिटेल बघायचे आहे, द 7 P's ऑफ मार्केटिंग मिक्स. पण 7 P's हे काय आहेत, तर सर्व्हिस मार्केटिंग मिक्स आहेत. यामध्ये प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. फर्स्ट येईल प्रोडक्ट, देन प्राइस, देन प्लेस, प्रमोशन. आणि जे बाकी 3 ऍड झालेले आहेत, दिस इज इन्क्लूड पीपल, प्रोसेस अँड फिजिकल एव्हिडन्स. सो नाव वी लर्न डिटेल वन बाय वन. फर्स्ट इज प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय म्हणतो आपण, प्रोडक्ट इज अ टँजिबल थिंग. वी कॅन इझिली सी, वी कॅन इझिली टच, वी कॅन इझिली फील, राईट? दिस इज कॉल्ड द प्रोडक्ट. सो the service product require concentration of the range of the service provided, the quality of service provided and the level of service provided. Attention will also need to be given to the matter like this use of branding, warranty and after sales service. म्हणजे प्रोडक्ट बेसिक डेफिनेशन जर तुम्हाला करायची झाली तर काय कराल, प्रोडक्ट इज अ टँजिबल थिंग. ओके, फार बुकिश लँग्वेज आपल्याला जर नको असेल तर काय म्हणाल, प्रोडक्ट इज अ tangible thing. That means we can easily touch, we can easily feel, we can easily see. In modern days, organization prefer branding, warranty, after sale service activity for the attracting to the customer. म्हणजे कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण कोणतेही प्रोडक्ट सेल करतो का सर्व्हिस मार्केटिंग मध्ये? नाही. कारण प्रोडक्ट जास्तीत जास्त परचेस करण्यासाठी आपण त्याला काही गोष्टींची जोड देतो. मग त्या कोणत्या आहेत, तर काही वेळा आपण वॉरंटीला इम्पॉर्टन्स दिलेला आहे, काही आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी दिल्या जातात किंवा डिस्काउंट असेल, कुपन असेल, व्हॉट एव्हर.
So these are also included in product category. Then the service product mix of such a element can vary considerable and may be seen in the comparison of service range between small local building society and one of the largest in the country, or between a small hotel offering in the limited menu range and four or five star hotel offering a wide range of the menu. It depends on the product or depends on the class of customer. सो की आपण ते कोणत्या कॅटेगरीसाठी प्रोव्हाइड करणार आहोत. आता इथे जस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे मेनू कार्डचं किंवा हॉटेलिंग सर्व्हिसेसचं आहे. हॉटेलिंग सर्व्हिस मध्ये काही जे कॉमन हॉटेल असतात तिथे काय करतात तर सिंपल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात ऍज कम्पेअर टू 5 स्टार हॉटेलपेक्षा 4 स्टार हॉटेलपेक्षा. सो तिथे काहीतरी एक्स्ट्रा सर्व्हिसेस जेणेकरून कस्टमरला जास्त एक्सपेक्टेशन किंवा जास्त अट्रॅक्शन मिळेल किंवा जास्त सॅटिस्फॅक्शन हे मिळू शकेल. सो दीज ऑल थिंग आर इन्क्लूड अंडर प्रोडक्ट. देन नेक्स्ट पॉइंट इज द प्राइस. सो प्राइसची डेफिनेशन लक्षात ठेवा. प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. प्राइस म्हणजे काय आहे? प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. So price refers to the exchange value of the product. Price is the only element of the marketing mix that bring operation revenue in the small organization and all other elements incur cost. आता हे मी काय सेंटेन्स सांगितलं ते लक्षात आलं का बघा. Price is only element of marketing mix that bring operating revenue in the organization. म्हणजे वस्तूच्या प्राइस मुळे फक्त ह्या प्राइस मुळे आपल्याला काय होणार आहे तर रेव्हेन्यू मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे. पण जे अदर एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स आहेत किंवा सर्व्हिस मार्केटिंग आहेत त्या प्रत्येकामुळे आपल्याला कॉस्ट ही इन्कर होणार आहे. म्हणजे एखादा प्रोडक्ट काय करायचं आहे, लॉन्च करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी इंट्रोड्यूस सम एक्सपेन्सेस, वी इंट्रोड्यूस सम कॅपिटल अँड देन वी प्रोड्यूस द प्रोडक्ट, राईट. सपोज वी सेल द गुड्स अँड सर्व्हिसेस टू सर्टन एरिया और अ स्पेसिफिक एरिया. त्या स्पेसिफिक एरियामध्ये जाण्यासाठी आपल्याला काही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पे करावे लागतील. सो हे काय आहे, कॉस्ट इन्कर होणार आहे. देन पीपल, फिजिकल एव्हिडन्स, प्रोसेस, हे जे सगळे एलिमेंट आहेत हे एलिमेंट काय करतात तर कॉस्ट इन्कर करतात. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अमाऊंट ही स्पेंड करावी लागते हे डेव्हलप होण्यासाठी. पण प्राइस हा असा एलिमेंट आहे ज्यामधून आपण रेव्हेन्यू इन्कर करतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. So price of the product is depends on quality or quantity of the product. हे असं पण आणखी ऍड केलं तरी चालेल. सो बेसिक त्यामध्ये काय सांगायचं आहे, प्राइस इज कॉल्ड द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. प्राइस काय आहे? एक्सचेंज. प्राइसची डेफिनेशन विचारली तर माहित असली पाहिजे. Price is the exchange value of the product. So price is only element of marketing mix that increase operating revenue and other element are incur cost. Okay. So next is the place. So place refers to the location where the service is made available. Place म्हणजे काय? Place is the location of the service provider and their accessibility are important factor in the service marketing. Accessibility related not just to a physical accessibility but to the means of communication and contact. म्हणजे तुम्ही प्लेस हे असं चॉईस करा तुमच्या प्रोडक्ट साठी, तुमच्या सर्व्हिसेस साठी जिथे तुम्ही वी कॅन इझिली कम्युनिकेट विथ द कस्टमर. कस्टमर सोबत तुम्ही इझिली कम्युनिकेट करू शकाल. कस्टमर कॅन इझिली अट्रॅक्ट अवर प्रोडक्ट. तुमच्या प्रोडक्ट कडे ते इझिली अट्रॅक्ट झाले पाहिजे. सो प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स बिकॉज इट इज द डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अवर प्रॉफिट. सो दस the types of distribution channel used, that is travel agent, and their coverage is linked to the crucial issue of the service accessibility. So place ला जर place element ला जर तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल तर त्यासाठी हा जो पार्ट सांगितला बघा पुढे, टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल. टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल आपण डिटेल लर्न करणार आहोत. फक्त थोडक्यात सांगते काय असतात डिस्ट्रीब्युशन चॅनल. डिस्ट्रीब्युशन चॅनल मीन्स suppose manufacturer selling the goods and services to the consumer
समटाइम दे आर सेल डायरेक्टली और समटाइम दे आर सेल इनडायरेक्टली. मग जेव्हा तो डायरेक्टली सेल करतो तेव्हा मध्ये कोण इंटरमिजिएटरी असतात का हो? नाही. म्हणजेच काय, तर यावरून तुमच्या प्रॉफिट वरती, तुमच्या कंझ्युमर रिलेशन वरती बरेचसे इम्पॅक्ट होतात. त्याचे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळतात. समटाइम मॅन्युफॅक्चरर कांट रीच to the customer or can't cover entire market. That time manufacturer appoint agent or manufacturer help to the wholesaler retailer. लक्षात येत आहे? मग ते काय करतील तर एखाद्या एजंटला अपॉइंट करतील गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करण्यासाठी, किंवा एखाद्या होलसेलर कडे डायरेक्ट वस्तू सेल करतील. मग होलसेलर रिटेलर कडे सेल करेल आणि मग रिटेलर फायनल कंझ्युमर पर्यंत सेल करेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असणार आहेत ह्या टाइप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल मध्ये इन्क्लूड होतील आणि हे सगळं तुमच्या प्लेस वरती इम्पॅक्ट करतं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 1, 2, 3. Yes, ma'am. Then fourth point is the promotion. Promotion include the various method of communicating with the market, whether through advertising, personal selling activity, sales promotion activity, and other direct form of the publicity and indirect form of the communication like public relation. So promotion is also very important element of marketing mix असं म्हटलं जातं. फक्त तुम्ही छान प्रोडक्शन घेतलेलं आहे, त्याची प्राइस रिझनेबल ठेवलेली आहे, पण तुम्ही ऍडच नाही केली त्या प्रोडक्टची, तर ते प्रोडक्ट सेल होईल का हो? नक्कीच नाही, होय ना. सो ह्यासाठी तुम्ही काय करता, प्रमोशनला इम्पॉर्टन्स देता. मग प्रमोशन म्हणजे काय? टू प्रमोट द ऍक्टिव्हिटी, टू प्रमोट अवर प्रोडक्ट. मग या प्रमोशन साठी काय करतो आपण? ऍडव्हर्टाईज करतो आपल्या प्रोडक्टची, पर्सनल सेलिंग करतो. जेव्हा ऍड करणं कॉस्टली आहे तेव्हा आपण पर्सनल सेलिंगला इम्पॉर्टन्स देतो. सेल्स प्रमोशनच्या काही ऍक्टिव्हिटी घेतो आणि काही डायरेक्ट मेथड यूज करतो, काही इनडायरेक्ट मेथड यूज करतो. सो एक क्वेश्चन विचारते, कोणाला त्याचा आन्सर येतं का बघा. ऍडव्हर्टायझिंग माहिती आहे सगळ्यांना कॉन्सेप्ट? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. पब्लिसिटी माहिती आहे? Yes, ma'am. ऍडव्हर्टायझिंग आणि Yes, ma'am. पब्लिसिटी मधला डिफरन्स सांग. व्हॉट इज मीन बाय ऍडव्हर्टायझिंग अँड व्हॉट इज मीन बाय पब्लिसिटी? सांगा बरं. व्हॉट इज द पर्पज ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ पब्लिसिटी? हा आता आपण एक डे ऑफ द कॉन्सेप्ट रुजुता मॅमनी स्टार्ट केलेली, रुजुता मॅडमनी इन द सेन्स डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सने स्टार्ट केलेली ऍक्टिव्हिटी आहे. पण रुजुता मॅडमचे 2-3 लेक्चर झालेले आहेत, पण बाकीचे पण होतील हळूहळू. सो त्यामध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करतोय ज्या कॉमर्सशी रिलेटेड आहेत. सो जिथे तुमच्या बेसिक मिनिंग क्लिअर झाले पाहिजे, कॉमर्स म्हणजे काय, मॅनेजमेंट म्हणजे काय, प्लॅनिंग म्हणजे काय, मग तसंच मी ऍडव्हर्टायझिंग आणि पब्लिसिटी याचे मिनिंग विचार. सांगा बरं, माहितीये का कोणाला? ऍडव्हर्टायझिंग म्हणजे एखाद्या प्रोडक्टची ऍड करून तो प्रोडक्ट कसा आहे त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती सांगणे. ओके. आणि पब्लिसिटी म्हणजे काय मग? पब्लिसिटी म्हणजे एखाद्या पब्लिसिटी म्हणजे प्रोडक्टची प्रसिद्धी. प्रसिद्धी. ओके. मग ह्या दोघांच्या मध्ये मेन डिफरन्स काय असू शकेल? दोघं पण ऍडच करतायत इनडायरेक्टली असं म्हणू ना आपण, म्हणजे इन्फॉर्मेशनच प्रोव्हाइड करतायत है ना. पब्लिसिटी सुद्धा इन्फॉर्मेशनच प्रोव्हाइड करते आणि ऍडव्हर्टायझिंग सुद्धा इन्फॉर्मेशनच प्रोव्हाइड करते. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, पब्लिसिटी इज अ विदाउट इंटेन्शन ऑफ प्रॉफिट. म्हणजे तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता, मग ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताना तुमचा प्रॉफिट मिळवणे हा हेतू नाहीये, फक्त ती इन्फॉर्मेशन कंझ्युमर पर्यंत ऍट एनी कॉस्ट रीच झाली पाहिजे. दिस इज कॉल्ड द पब्लिसिटी. अँड ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म. तुम्ही आता इन डिटेल नेक्स्ट इयरला ऍडव्हर्टायझिंग सब्जेक्ट लर्न कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय? ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. सगळ्या गोष्टीची ऍड असते त्यामध्ये. मग तुमचे प्रोडक्ट असतील, ऑइल, पेस्ट, सोप, व्हॉट एव्हर, हर तऱ्हेच्या प्रोडक्टची ऍड केली जाते. सर्व्हिसेस, सगळ्या सर्व्हिसेस, मग ते हॉस्टेल असेल, सॉरी हॉटेल असेल, देन एज्युकेशन असेल, इन्शुरन्स असेल, बँकिंग असेल, कम्युनिकेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, व्हॉट एव्हर, हर तऱ्हेची सर्व्हिसेस त्यामध्ये इन्क्लूड असते. मग आयडिया म्हणजे काय?
तर आयडियामध्ये ज्यामधून एक काय म्हणतो आपण सोशल अवेअरनेस आपण क्रिएट करतो, असे आयडियाज मध्ये इन्क्लूड होतात. मग आयडियाज मध्ये काय आहे तर ब्लड डोनेशन आहे किंवा एड्स अवेअरनेस आहे, सेफ ड्रायव्हिंग आहे. लक्षात येत आहे? सो काही डोनेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आयडियाज मध्ये येतात. सो ऍडव्हर्टायझिंग इज अ पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल कम्युनिकेशन ऑफ गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. ह्या तिन्हीची ऍड केली जाते ऍडव्हर्टायझिंग मध्ये. पब्लिसिटी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, बट पब्लिसिटी इज अ नॉन पेड ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण काय करतो ऑब्झर्व करून किंवा माउथ पब्लिसिटी असते बघा, ह्या गोष्टी आपण ऐकतो आणि मग ती गोष्ट स्प्रेड होते ऑटोमॅटिकली. सो दिस इज कॉल्ड द पब्लिसिटी. सो प्रमोशनचे सब एलिमेंट म्हणून ओळखले जातात ऍडव्हर्टाइजमेंट, पर्सनल सेलिंग, पब्लिसिटी, सेल्स प्रमोशन. हे लक्षात राहील? येस मॅम. Okay, very good. So next point is the people. So all human actors who play a part of in service delivery and thus influence the buyer's perception. Namely, the from personal, the customer, the other customer in the service environment. All of the human actors participating in the delivery of service provide cue to the customer regarding the nature of the service itself. How these people are dressed, their personal appearance, their attitude and behavioral all influence the consumer perception of the services. म्हणजे बऱ्याच वेळेस असं असतं ना की पीपल, समोरचे पीपल जे काही ऍड करणारे आहेत हे कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट यूज करतात, तेच प्रोडक्ट आपल्याला यूज करायचं असतं. म्हणजे एक अपीरियन्स आहे, एक ऍटिट्यूड आहे, याचा डायरेक्टली इन्फ्लुएन्स तुमच्या सर्व्हिसेस वरती होत असतो. सो पीपल इन्क्लुड्स दोज हु आर डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्वॉल्व इन प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस. दीज आर मेनली कस्टमर कॉन्टॅक्ट, includes employees, then contact center employees, representative, then account manager, etc. etc. people मध्ये लक्षात आलं का? people मध्ये काय सांगायचं आहे? whose person are providing services. These are directly influence on our service performance. म्हणजे बेसिक थिंग, आपण कुठे गेलेलो आहोत, एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलेलो आहोत. अज्युम करा, कुठे जाऊ नका. सो 5 स्टार हॉटेलमध्ये गेलेला आहात आणि तुम्ही एक सर्व्हिस परचेस करताय. सो एंट्री पासून ती एखादी सर्व्हिस कंझ्युम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन तुम्ही करताय आणि त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या पर्सनचा डायरेक्टली इन्फ्लुएन्स तुमच्या सर्व्हिस परचेस वरती होत असतो. सो दिस इज कॉल्ड द पीपल. लक्षात आलं का? म्हणून काय सांगायचं आहे? people includes those who are directly or indirectly involved in providing the services. मग यामध्ये कोणत्याही सर्व्हिसेस येऊ शकतात. जसं आता आपण हॉटेलचं एक्झाम्पल घेतलं तसं एज्युकेशनचं असेल, म्हणजे प्रत्येक टीचरचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर डिफरंटली होत असतो, राईट? सो पीपल. इज इट क्लिअर? प्रमोशन पीपल. येस मॅम. Yes, ma'am. गुड. अँड physical evidence. The environment in which the service is delivered and where the firm and customer interact and any tangible components that facilitate performance or communication of the services. The physical evidence of service includes all the tangible representation of the services. म्हणजे जसं आता मी सांगितलं ना, एखादी सर्व्हिस परचेस करताना सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो. सो आताचं जे आपण एक्झाम्पल दिलं ते प्रॉपर इथे सूट होईल. ते सच एज ब्रोचर, लेटर हेड, बिझनेस कार्ड, रिपोर्ट फॉर्मॅट, सिग्नेचर, whatever. And equipment. In some case, it includes the physical facility where the service is offered. For example, the retail bank branch facility. आणखी फिजिकल इव्हिडन्स मध्ये जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर रिटेल स्टोअर जे असतात, कोणतंही इन जनरल एखादं शॉपचं एक्झाम्पल घ्या तुम्ही. एखाद्या शॉप मध्ये गेलेले आहात, एक एक्झाम्पल देते, तुम्ही दापोलीतलं एखादं एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. एक असं शॉप आहे जिथे
फिजिकल इव्हिडन्स तुम्हाला अट्रॅक्ट करतो, कारण तिथे त्यांची प्रॉपर अरेंजमेंट आहे. लाईक अ क्लोथिंग, त्यांनी क्लोथिंगचे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे प्रॉपर केलेलं आहे. आणि दुसरा एक असं स्टोअर आहे जिथे क्लोथिंग त्यांना सर्च करायला, त्यांना ते फाइंड आउट करायला थोडासा टाइम जातो. तर तुम्ही कोणत्या स्टोअरला व्हिजिट कराल सांगा बरं. जे फर्स्ट स्टोअर आहे, ए स्टोअर आहे, ज्यामध्ये वी कॅन इझिली परचेस एनी सर्व्हिसेस, वी कॅन इझिली found, we can easily search any information regarding our product, right? So this is called the physical evidence किंवा appearance असं आपण म्हणतो त्याला. ज्या गोष्टी छान दिसतात त्याकडे आपण इझिली अट्रॅक्ट होतो. So this is the part of service sector. Is it clear? Yes, ma'am. Okay. Then process, the actual procedure, mechanism and flow of activity by which the service is delivered, the service delivery and operating system, the actual delivery step, the customer experience on the operational flow of the services will also provide customer with the evidence on which to judge the services. So process, जशी सांगितले की एखादी सर्व्हिस परचेस करण्यासाठी काही प्रोसेस असते. बेसिक आपण इन्फॉर्मेशन आधी सर्च करतो. सो इन सिंपल वर्ड, द सर्व्हिस प्रोसेस रेफर्स टू द हाऊ सर्व्हिस प्रोडक्ट इज डिलिव्हर्ड टू द कस्टमर. म्हणजे एखाद्या स्टोअर मध्ये गेल्यानंतर ती स्टोअर सिस्टमॅटिकली तुम्हाला कशा पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करते. म्हणजे तुमची एंट्री झाल्यापासून तुम्ही तिथून एक्झिट होईपर्यंत ऑल थिंग मॅटर करेल. मग सपोज तुम्ही एखाद्या स्टोअरला व्हिजिट केलाय, तुम्हाला तिथे वेळच नाही त्यांनी दिला किंवा तुम्हाला हवे असलेले प्रोडक्टच त्यांनी नाही दाखवले, तर तुमचं सॅटिस्फॅक्शन होईल का? नाही. म्हणून आता सर्व्हिस सेक्टर मध्ये हे बाकीचे जे एलिमेंट आहेत हे ऍड केलेले आहेत. लक्षात येतंय? म्हणजे ते स्टोअर बाहेरून कसं दिसतं ह्यामध्ये खूप डिस्क्रिप्टिव्ह गोष्टी आहेत. म्हणजे स्टोअर बाहेरून कसं दिसतं, त्यांची अरेंजमेंट कशी आहे, तिथले एम्प्लॉई तुमच्यासोबत कसे कम्युनिकेट होत आहेत, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची त्यांना क्वेश्चन आन्सर देता येतात आहेत किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोसेस मध्ये इन्क्लूड होतात. सो दिस इज कॉल्ड द एलिमेंट ऑफ सर्व्हिस सेक्टर. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. आज फक्त अंबरचाच आवाज येतोय, बाकी कुठे येत रे सगळे? Is it Ma'am, clear here. question? Mihir? Yes, ma'am. Okay. So now we start our next question. It's very interesting question. मार्केटिंग रिसर्च जो आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे, फक्त इथे सर्व्हिस मार्केटिंग शी रिलेटेड आहे. व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग रिसर्च फॉर सर्व्हिसेस अँड इट्स फीचर. सो accurate and thought through information is the foundation of all successful business venture, because it provides a wealth of the information about prospective and existing customer, competitors and industry in general. म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी आपल्याला जर सक्सेसफुल करायची असेल तर त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की त्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आपल्याकडे अॅक्युरेट इन्फॉर्मेशन असणं महत्वाचं आहे. मग ती कोणतीही असू दे. कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा जर स्टडी करायचा असेल तर बेसिक गोष्ट की कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज डिपेंड्स ऑन हाऊ मेनी फॅक्टर्स, ही गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे, राईट. देन कॉम्पिटिटर्सचा जर तुम्हाला स्टडी करायचा आहे, व्हॉट इज मीन बाय कॉम्पिटिटर्स, कोण असतात कॉम्पिटिटर्स, कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजी काय आहे ह्या माहित असणं महत्वाचं आहे. आणि इन जनरल सांगितलेलं आहे. म्हणजे success of any business venture is depends on accurate information. So market research is the process of gathering, recording and analyzing of data relating to the market. So marketing research मध्ये काय येतं, बेसिक काय सांगितलं जातं, मार्केटिंग रिसर्च इज द सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी gain and gain that means gain and again new knowledge about marketing problem and marketing opportunity. हा जो एवढा फपट पसारा इथे दिलेला आहे त्याचं सिंपल मिनिंग सांगितलं मी. काय सांगितलं लक्षात आलं का? मार्केटिंग रिसर्च
is a systematic activity gain and again new knowledge about marketing problem and marketing opportunity. म्हणजे त्याच गोष्टी मार्केटमध्ये असतात का. रिसर्च म्हणजे रिसर्च म्हटलं की म्हणतो आपण मॉडिफाय थिंक, ज्या गोष्टी लोकांनी पूर्वी सांगून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी मॉडिफाय करणं, त्या आहेत का बरोबर हे आधी चेक करा. जर त्या राईट नसतील तर त्या मॉडिफाय करा. दिस इज कॉल्ड द रिसर्च. म्हणजे सुरुवातीच्या काळी in a traditional way customer satisfaction is depends on price, quality, quantity and continuous activity. It's enough. याच्यावरतीच कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे डिपेंड्स होतं, असं खूप साऱ्या लोकांनी लिहून ठेवलं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज डिपेंड्स ऑन ओनली दीज फॅक्टर. पण आता असं आहे का, तुम्हाला फक्त प्राइस रिझनेबल दिल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाय होताय का, किंवा क्वांटिटी मुबलक दिल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाय होताय का, नाही. तर म्हणून काय झाला, रिसर्च हा मॉडिफाय झाला आणि काही रिसर्चरनी मग ह्यामध्ये इंट्रोडक्शन करून इनोव्हेशन आणून customer satisfaction is depends on several factors. These are includes tangibility, reliability, assurance, then empathy, store policy, etc. etc. यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावरती कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे डिपेंड्स आहे. जस्ट लाईक अ एक्झाम्पल. सो मार्केटिंग रिसर्च काय करतं, मार्केटिंग रिलेटेड प्रॉब्लेम सर्च करेल आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. सो देअरफॉर मार्केट रिसर्च इज द imperative of a company to know what types of product or services would be profitable and to introduce in the market. म्हणजे कोणत्या प्रोडक्ट मध्ये जास्त प्रॉफिट आहे, कोणतं प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठून मिळणार आहेत, तर मार्केट रिसर्च केल्यानंतर. Also, with the respect of its existing product in the market, market research enable a company to know if it has been able to satisfy customer need and want, whether any change need to be made in the existing product or service offering. म्हणजेच काय, सपोज तुम्ही प्रोडक्ट हे ऑलरेडी काय करताय, मार्केटमध्ये सेल करताय आणि त्यामधून कस्टमर थोडेफार प्रमाणात सॅटिस्फाय होत आहेत, मग काय करावं लागेल, ते प्रोडक्ट बंद करायचं की त्यामध्येच काही मॉडिफिकेशन करायचे. तर प्रोडक्ट न क्लोज करता तुम्ही काय करा, मॉडिफिकेशनला इम्पॉर्टन्स द्या. दॅट मीन्स टू मॉडिफाय द एक्झिस्टिंग थिंग. दिस इज कॉल्ड द मार्केटिंग रिसर्च आणि हेच मार्केटिंग रिसर्च मध्ये सांगितलं जातं. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? येस मॅम. सो फीचर त्याचे दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन बघा काय आहे. फिलिप कोटलर, अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, मॅनेजमेंटचे फादर कोण आहेत माहितीये का तुम्हाला, सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर? सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर, देन मॉडर्न मॅनेजमेंट फादर, इकॉनॉमिक्सचे गुरु कोण आहेत आणि मार्केटिंगचे गुरु. हे ऍज अ बेसिक म्हणून कॉमर्स स्टुडंटला माहित असावं. सो मार्केटिंगचे जे गुरु आहेत, ज्यांनी खूप साऱ्या मार्केटिंगच्या कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेले आहेत, सो हे आहेत फिलिप कोटलर. ओके, विसरू नका हा, कारण मार्केटिंग पण सब्जेक्ट आपल्याला डिटेल लर्न करायचा आहे. सो फिलिप कोटलर इज द गुरु ऑफ मार्केटिंग असं म्हटलं जातं. देन तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये बहुतेक लर्न केलं असेल 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. आय थिंक पी वॉज येस मॅम. येस मॅम 12 मध्ये. 12 मध्ये पण होतं. सो तिथे सांगितलेलं आहे बघा, FW टेलर इज द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर आहेत, राईट? सो पप्पांना विसरायचं नाही. येस मॅम. FW टेलर लक्षात ठेवा. FW टेलर इज द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. आणि इकॉनॉमिक्सचे पण जे गुरु आहेत किंवा फादर म्हटले जातात ते ऍडम स्मिथ. तो त्यांनी बऱ्याचशा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. असो, डेफिनेशन कडे येऊ आपण. डेफिनेशन अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, मार्केटिंग रिसर्च इज द सिस्टमॅटिक डिझाइन, कलेक्शन, अनालिसिस and reporting of data and finding relevant to the specific marketing situation facing a company. So
मार्केटिंग रिसर्च मध्ये काय केलं जातं की कोणताही डेटा आहे हा सिस्टमॅटिकली डिझाईन केला जातो, सिस्टमॅटिकली कलेक्ट केला जातो. मग हा कलेक्ट केलेला डेटा सिस्टमॅटिकली स्टोअर केला जातो, गॅदर केला जातो आणि तो अनालाइज करून इंटरप्रिट करून फायनल डिसिजन साठी यूज केला जातो. नेक्स्ट डेफिनेशन, American Marketing Association define the systematic gathering, recording and analyzing of data about the problem relating to the marketing of goods and services. हे यामध्ये वेगळं असं काही नाही सांगितलं. So now we start features of marketing research. First, systematic process. Marketing research is the systematic process of gathering, recording and analyzing of data of specific problem and opportunity in the area of marketing. Since the marketing environment is highly dynamic, that is why marketing research is the continuous activity. जसं की मला वाटतं मी पहिल्या सिमला पण तुम्हाला सांगितलं होतं, फीचरचे कोणतेही पॉइंट आले तर त्यामध्ये सिस्टमॅटिक, कंटिन्युअस हे पॉइंट असतातच. सिस्टमॅटिक बिकॉज हिअर वी फॉलो द सेव्हरल स्टेप फॉर कम्प्लिटिंग अवर टास्क. मग आता इथे मार्केटिंग रिसर्च करायचं आहे, दॅट इज वाय वी प्रेफर द सिस्टमॅटिक प्रोसेस रिगार्डिंग कलेक्टिंग डेटा, अनालायझिंग डेटा, इंटरप्रिटिंग डेटा, प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट, व्हॉट एव्हर. या सगळ्यासाठी आपण ती एक सिस्टीम फॉलो करतो, एक प्रोसेस फॉलो करतो, म्हणून त्याला सिस्टमॅटिक प्रोसेस असं म्हटलेलं आहे. सेकंड इज स्कोप. मार्केटिंग रिसर्च हॅज अ वाईड स्कोप. इट इन्क्लूड्स सर्व्हिस प्रोडक्ट रिसर्च, service pricing research, customer research, service delivery process research, studying about the physical environment in which services are delivered, and so on. It used to solve marketing problem relating to service and to take marketing decision. So scope मध्ये काय, मार्केटिंग रिसर्चचा स्कोप हा कसा आहे, वाईड आहे. Because here we study various factor or various concept. म्हणजे फक्त तर तुम्हाला प्राइसिंग रिसर्च इज व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट और डिफरंट एरिया. ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण स्टडी करू शकतो. कंझ्युमर रिसर्च करायचं असेल तर कंझ्युमर हा फक्त वर दिसत असेल तर यामध्ये सुद्धा खूप सारे रिसर्च आपण करू शकतो. मग यामध्ये त्याचं बिहेवियर आहे, बाईंग हॅबिट आहे, त्याचं परसेप्शन आहे, व्हॉट एव्हर. देन सर्व्हिस डिलिव्हरी प्रोसेस, ह्या प्रत्येक पॉइंट वरती रिसर्च हा होऊ शकतो, म्हणून मार्केटिंग रिसर्चचा स्कोप कसा आहे तर वाइडर आहे. सो इन दिस स्टेप वी फाइंड आउट प्रॉब्लेम अँड सॉल्विंग. ओके, प्रॉब्लेम फाइंड आउट करणं आणि तो सॉल्व्ह करणं. देन अप्लाइड रिसर्च. मार्केटिंग रिसर्च इज नॉट अ फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटल म्हणजे काय की ऑलरेडी कोणी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे थेरी, त्या थेरी आपण ऍज इट इज यूज करतो. दिस इज कॉल्ड द फंडामेंटल रिसर्च म्हटलं जातं. मग मार्केटिंग रिसर्च हा फंडामेंटल आहे का, नाही. तर मार्केटिंग रिसर्च कसा आहे, मार्केटिंग रिसर्च इज द अप्लाइड. आपण त्यामध्ये नेहमी कंटिन्युटी आणतो, कंटिन्युअस आपण काही ना काही सर्च करतो, म्हणून याला अप्लाइड रिसर्च असं म्हटलेलं आहे, ऍक्शन रिसर्च असं म्हटलेलं आहे. ओके, सो मार्केटिंग रिसर्च इज नॉट अ फंडामेंटल रिसर्च. जसं म्हणजे न्यूटनची थेरी आहे ना, न्यूटनने ऍपल त्याची ग्रॅव्हिटीची थेरी ती आतापर्यंत आपण ती ऍज इट इजच फॉरवर्ड केलेली आहे आणि आपण ती अप्लाय करतो. पण मार्केटिंग रिसर्च हा फंडामेंटल नाहीये तर तो अप्लाइड आहे. इट इज कॅटेगराइज अंडर अप्लाइड रिसर्च. इट इज टू सॉल्व marketing problem. So it has a practical value. The marketing may be related to the pricing, service delivery process, study of competitor services, etc. etc. या सगळ्या गोष्टीचा स्टडी करतो आपण आणि प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने, म्हणून तो अप्लाइड रिसर्च सांगितलं जातो. डिफरंट मेथड्स. Marketing research is conducted with the help of various methods. These include survey method, observation method, experimentation method, etc. Depending upon the nature of problem, and here we select the specific method. खूप सारे मेथड आहेत, जी सुटेबल आहे ती मेथड आपण सिलेक्ट करतो. Is it clear? 3 or 4? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then point number 5, method of data collection.
In marketing research, the information can be obtained from primary sources and secondary sources. जी इन्फॉर्मेशन जी कलेक्ट करायची आहे ही दोन सोर्सेसने आपण कलेक्ट करतो. दीज आर इन्क्लुड्स प्रायमरी सोर्स अँड सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्स मीन्स हिअर वी कलेक्ट फर्स्ट टाइम डेटा. त्या थिंकला प्रायमरी डेटा असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय प्रायमरी डेटा? Primary data means original data, or here we collect first time data, primary data, and secondary data means those data are already available in various sources. जो डेटा ऑलरेडी अवेलेबल आहे, मग तो बुक मध्ये असेल, जर्नल मध्ये असेल, रिपोर्ट मध्ये असेल, इंटरनेट वरती असेल. Then next, tool for decision making. The service marketing manager has to take several decisions. For this, he require information. Marketing research provide the required data which help him to take a decision. Therefore, marketing decision research is an important tool for a decision making. म्हणजे जो डेटा आपण कलेक्ट करणार आहोत, जो रिसर्च कलेक्ट करणार आहोत, गॅदर करणार आहोत, हा डिसिजन मेकिंग साठी यूज केला जातो. And last point is the limitation. Marketing research suffer from few limitation. Since